नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। कबुतरांच्या वादातून साक्रीत मित्रांची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोड्यात आढळला मृतदेह। धुळे जिल्ह्यातील साक्री येथील महाराणा प्रताप चौक परिसरात मित्रत्वाला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे। कबूतर पाळण्याच्या छंदावरून झालेल्या वादातून नूर पिंजारी याने आपला मित्र शोएब शेख याची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली। दोन्ही मित्रांना कबूतर पाळण्याचा नाद होता, मात्र याच विषयावरून त्यांच्या शाब्दिक चकमक उडाली। वादाचे रूपांतर रागात होऊन नूरने शोएबच्या गळ्यावर आणि छातीवर धारदार शस्त्राने सपासप वार केले। या हल्ल्यात शोएबचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह नूर पिंजारीच्या घराच्या छतावर रक्ताच्या थारोड्यात आढळून आला। या घटनेमुळे साक्री शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। स्टेशन साक्री येथे आज रोजी सलमान शेख सिराज यांनी तक्रार दिली। त्यानुसार दिनांक 7/2/2026 रोजी रात्री 22 ते 23 वाजे दरम्यान एक 17 वर्षाचा मुलगा हा भटू पिंजारी यांचे टेरेसवरती गेला असता कबुतरांच्या पाळण्याच्या कारणावरून त्याचा मित्र वय वर्ष 7 याने त्याला चाकूने मारहाण केले। त्यामुळे तो गंभीर जखमी झाला व त्यासाठी त्याच्या वडील भटू पिंजारी आणि आई नरगिस पिंजारी यांनी त्याला सहयोग केले। अशा प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झालेली आहे आणि त्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन साक्री येथे अपराध क्रमांक 29/26 कलम 103, 238, 3-5 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास करीत आहोत। प्रस्तुत प्रकरणामध्ये गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। गुन्ह्याचा निपक्षपाती तपास सुरू राहणार आहे। कोणत्याही आरोपीला आम्ही या ठिकाणी गुन्ह्यामधून सोडणार नाही आणि तपास योग्य पद्धतीने होईल। नागरिकांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही अपवादांना बळी पडू नये, शांततेच्या मार्गाने, कायदेशीर सनदशीर मार्गाने आपला मार्ग स्वीकारावा। धन्यवाद। लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।